Yes, sir. तर आपण फंडामेंटल राईट्स घेऊन टाकू आज आणि मग कटक मंडळ नेक्स्ट चॅप्टरला घेऊया आपण नेक्स्ट क्लासमध्ये. चालेल? Okay, sir. म्हणजे तुम्हाला मी त्या दोघांच्या नोट्स पण प्रोव्हाइड करतो. कटक मंडळ आणि अजून कुठलं बाकी होतं तुमचं द्यायचं? नगरपंचायत बाकी होतं ना? उपराष्ट्रपती पण होतं सर, राष्ट्रपती उपराष्ट्रपती. ऍक्च्युली उपराष्ट्रपती आणि राज्यपाल होता. हो हो राष्ट्रपतींच्या नोट्स दिल्या होत्या. त्यांच्या हो. नोट्स नव्हत्या क्रिएट केल्या कारण छोटे चॅप्टर्स आहेत, जास्त काही मी एक्सप्लेन केलं नव्हतं त्यामुळे. आणि याच्या ज्या नोट्स आहेत याच्या मी सायमल्टेनियस तयार करतोय. पंचायत नगरपंचायतची आणि कटक मंडळाच्या. ठीक आहे, याच्या पण रेडीमेड आता रेडी नाही माझ्याकडे. मी जेव्हा कटक मंडळ रेडी करणार तेव्हा हे पण रेडी करून टाकेल. ओके, तुम्हाला ओके. दोघं सायमल्टेनियस मिळून जातील. ते कसं आहे, मला आता पीपीटी जरी तयार करायचं म्हटलं मला एक 1.5 ते 2 तास लागून जातात एक पीपीटी बनवायला. आणि जितकी पीपीटी लेंदी असेल मोठी तितका वेळ लागतो. म्हणजे कमीत कमी 1.5 तास ते 2 तास पुढे जात नाहीत. ठीक आहे, म्हणून मग मी त्या राज्यपाल आणि उपराष्ट्रपतीच्या नोट्स नव्हत्या बनवल्या कारण ते स्मॉल चॅप्टर्स होते. त्यामुळे मी तुम्हाला आता तुम्ही समजा रेफरन्स बुक घेतलं एम लक्ष्मीकांत किंवा यांचं कोळंबेंचं इंडियन पॉलिटी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल ते. आता हे मी याच्या नोट्स का देणार तुम्हाला नगरपंचायतच्या आणि याच्या कटक मंडळाच्या, या तुम्हाला मिळणार नाही. त्या एम लक्ष्मीकांत मध्ये पण मिळणार नाही आणि याच्यात पण नाही मिळणार कोळंबेच्या बुक्स मध्ये. त्यामुळे तुम्हाला मी त्या नोट देऊन टाकेल. सो पुढील आपण घेऊया नेक्स्ट फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार. आता जे होते त्यांची रिव्हिजन होऊन जाईल, जे नव्हते त्यांना नव्याने शिकायला मिळेल. महत्वाचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये तुम्हाला जवळपास एक्झाम मध्ये जेवढे क्वेश्चन तुम्हाला विचारतात, ज्या प्रकारे 15, 18, 20 प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्याच्यातून तुम्ही एक प्रकारे कन्सिडर करून चाला की तुम्हाला याच्यावरती एक 2 ते 3 प्रश्न तुमच्या कुठे जात नाहीत फंडामेंटल राईट्सवर. तर मग फंडामेंटल राईट जे आहेत, सर मला कोण सांगेल फंडामेंटल राईट्स किती आहेत? फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकार किती आहेत कोण सांगेल? 7 कोणी सांगितलं? 7 आहेत. ओके, कुठले 7 आहेत सांगा बरं. 7 फंडामेंटल राईट्स कोणते कोणते आहेत? कॅन एनीवन टेल मी? सात फंडामेंटल राईट्स कोणते कोणते आहेत? स्वातंत्र्याचा हक्क. ओके, स्वातंत्र्याचा मला एक सिक्वेन्स नुसार सांगा, म्हणजे एक प्रकारे नोट डाऊन करतो इथे. हा, ओके फर्स्ट, ओके बरोबर आहे. पहिला जो आहे तो तुमचा आहे समानतेचा अधिकार. समानतेचा अधिकार आहे. तुम्हाला नोट्स मध्ये मी दिलंय तसं. दुसरा कुठला याच्यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क आहे दुसरा. म्हणजे फंडामेंटल राईट्स टोटल किती होते? 7 होते आपल्या ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितल्याप्रमाणे. परंतु प्रेझेंटली आता किती येते? प्रेझेंटली 6 आहेत. एक फंडामेंटल राईट्स काढून टाकलेला आहे, रिमूव्ह केलाय फ्रॉम द लिस्ट ऑफ दी फंडामेंटल राईट्स. ठीक आहे, आणि हा कोणता रिमूव्ह केला तोही तुम्हाला मी सांगितलं. त्यानंतर तिसरा कुठला आहे? शोषणाविरुद्धचा अधिकार. याला आपण राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन म्हणतो इन इंग्लिश. हक्क म्हणा किंवा अधिकार म्हणा सेमच आहे. चौथा कुठला आहे? 4 नंबर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. अगदी बरोबर, धर्म स्वतंत्र. देन 5 नंबर शिक्षणाचा अधिकार. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आपण त्याला म्हणतो. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क.
इव्हिनिंग क्लासला नव्हती श्रुती येस्टरडे, कालच्या क्लासमध्ये. आणि 6 नंबर आहे संपत्तीचा अधिकार. आपण हक्क म्हणतो संपत्तीचा हक्क. आणि अजून एक याच्यामध्ये जो आहे 7 नंबरचा, आता लिस्ट 7ची लिस्ट आहे, पण आता प्रेझेंटली 7 आहेत, लक्षात घ्या. 7 नंबर आहे घटनात्मक उपायांचा अधिकार. घटनात्मक उपायांचा अधिकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की हा जो हक्क आहे हा सगळ्यात महत्वाचा हक्क आहे. कोणता? 7 नंबरचा. जर हा हक्क जर ऍड केला नसता, हा अधिकार ऍड केला नसता, तर हे जेवढे 6 आहेत यांचा काही उपयोग राहिलाच नसता. ठीक आहे. घटनात्मक उपायांचा अधिकार म्हणजे काय? जर समजा तुमच्या मूलभूत अधिकारांचं जर उल्लंघन झालं सरकारी एजन्सीद्वारे किंवा एखादी प्रायव्हेट एजन्सीद्वारे, तर आपल्याला त्याच्या अगेन्स्ट दाद मागण्याचा अधिकार आहे कोर्टामध्ये. ठीक आहे. आपण कोर्टात जाऊ शकतो, सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात. मूलभूत अधिकारांच्या समजा मूलभूत अधिकारांना कोणत्याही प्रकारे जर समजा इनजस्टिस झाला किंवा अन्याय केला गेला गव्हर्नमेंट एजन्सीद्वारे, पब्लिक एजन्सीद्वारे, तर आपण फक्त त्या अगेन्स्ट कुठे जाऊ शकतो? सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये. बाकी त्याचे सबऑर्डिनेट जे आहेत तिथे आपण जाऊ शकत नाहीत. ठीक आहे. आता जेव्हा आपली कॉन्स्टिट्यूशन लिहिली गेली होती त्यावेळेस सर्वात पहिले जे महत्व दिलं गेलं म्हणजे घटनेमध्ये की सर्वप्रथम काय ऍड करायचं, तर ते म्हणजे मूलभूत अधिकार. कारण ब्रिटिश जेव्हा भारतावर स्वातंत्र्य आपल्याला मिळालं नव्हतं, जेव्हा ब्रिटिश आपल्यावर राज करत होते, ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्यच नव्हतं मेन म्हणजे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आपले पर्सनल अधिकारच नव्हते, प्रायव्हसी नावाची गोष्ट नव्हती किंवा समानता नव्हती त्यावेळेस. ठीक आहे. त्यावेळेस शोषण खूप जास्त केलं जायचं. ठीक आहे, बरोबर. नंतर स्वातंत्र्य देखील नव्हतं, शैक्षणिक सांस्कृतिक हे देखील अधिकार नव्हते, संपत्तीचा देखील हक्क नव्हता, कारण सगळ्या संपत्तीवर त्यांचा अधिकार होता ब्रिटिशांच्या. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटना लिहिली, जेव्हा ती लिहायला त्यांनी सुरुवात केली, त्यावेळेस कोणती गोष्ट अगोदर ऍड करायची, त्याला इम्पॉर्टन्स द्यायचं, ते म्हणजे मूलभूत अधिकार. कारण हे आपल्या जनतेला मिळाले नव्हते आणि आपली जनता जी भारताची जनता मूलभूत अधिकारांपासून वंचित होती. ठीक आहे. तर हे असे अधिकार दिले गेलेत की यामध्ये सरकार देखील या अधिकारांना कोणत्याही प्रकारे अन्याय करू शकत नाही. आता सध्याला जर असं एखादी गोष्ट करायचा प्रयत्न केला तर आपले फंडामेंटल राईटचे जे प्रोटेक्टर आहे, इंटरप्रिटर आणि प्रोटेक्टर कोण आहे? कोण सांगेल? मूलभूत अधिकारांचा प्रोटेक्टर आणि मूलभूत अधिकारांचा इंटरप्रिटर कोण आहे? हु इज रिस्पॉन्सिबल टू प्रोटेक्ट फंडामेंटल राईट्स? आपले मूलभूत अधिकार प्रोटेक्ट करण्यासाठी जबाबदार कोण आहे? हु इज द प्रोटेक्टर? समजा फंडामेंटल राईटचं उल्लंघन झालं तर काय करणार आपण? आवाज कमी येतोय, आवाज नाही आला. हु इज द प्रोटेक्टर ऑफ फंडामेंटल राईट्स? सुप्रीम कोर्ट म्हणजे न्यायालय म्हणा तुम्ही, सुप्रीम कोर्ट म्हणा, कारण हायकोर्ट पण आहे, लक्षात घ्या, दोघं पण आहेत. म्हणजे न्यायमंडळ जे आहे, न्यायमंडळ इज द सोल ऑथॉरिटी हु इज रिस्पॉन्सिबल फॉर द इंटरप्रिटेशन अँड प्रोटेक्शन ऑफ अवर फंडामेंटल राईट्स इन केस the rights, fundamental rights are being violated by the government agencies, ठीक आहे, or private agencies. त्या प्रकारे आपण इथे बघूया. तर आपण नेक्स्ट आपल्या मेन पॉइंट कडे जाऊया, फंडामेंटल राईट्स. आता बघा, फंडामेंटल राईट्स आपल्या घटनेच्या कलम, आपल्या घटनेच्या कलम किती मध्ये दिलेले? कलम 12 तर कलम 35 यामध्ये फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. लक्षात घ्या, मूलभूत अधिकार. तर एक एक मूलभूत अधिकार मी तुम्हाला सांगेल, प्रत्येक आर्टिकल तुम्हाला मी सांगेल. 12 to 35 याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. आणि भाग किती आहे? भाग 3, घटनेचा भाग 3, आर्टिकल 12 to 35 फंडामेंटल राईट्स. आलं लक्षात इथपर्यंत तुम्हाला? या प्रकारे. आता मला एक सांगा, आपल्या घटनेमध्ये टोटल आर्टिकल्स किती आहेत? ओरिजिनल घटनेमधून विचारतोय मी, ओरिजिनल घटना. How many articles, how many parts, how many schedules? 395. 395 articles. Divided into how many parts? Original constitution किती पार्ट मध्ये डिवाइड होते? बेसिक क्वेश्चन आहे.
22 22 पार्ट्स आणि स्केड्युल्स किती होते 8 स्केड्युल्स होते. आता किती आहेत? आता जवळपास आर्टिकल 465 प्लस आहेत, पार्ट्स 25 आहेत आणि स्केड्युल्स 12 आहेत प्रेझेंटली. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली घटना जी आहे ती डिवाइड आहे. याच्यातून आपण कलम 395 मधून जे 12 ते 35 कलम आहे हे तुमचं संबंधित आहे मूलभूत अधिकारांशी. आता तुम्हाला मी याच्याच बद्दल सांगतो मेन. बघा, लोकशाही देशांमधील व्यक्तींना काही मूलभूत हक्क प्रदान केले जातात. लोकशाही देश याचा अर्थ हुकुमशहा जे देश आहेत, हुकुमशाहीमध्ये मूलभूत अधिकार नसतात, लक्षात घ्या. जसं नॉर्थ कोरिया प्रेझेंटली हुकुमशाह आहे. आणि काही देश आहेत जसं की फॉर एक्झाम्पल चायना एक प्रकारे हुकुमशाहच आहे. ठीक आहे. तिथे पण तिथल्या ज्या प्रॉपर तिथली जी लोकसंख्या तिथले जे लोक आहेत चायनाचे, त्यांना तितके असे पर्सनल अधिकार एवढे जास्त नाहीयेत. ठीक आहे. म्हणजे ते गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट काही बोलू शकत नाही, गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट काही स्टेटमेंट देऊ शकत नाही. त्या प्रकारे तसा प्रकार कुठेतरी भारतात पण होताना दिसतोय आता सध्याला. लोकशाही देशांमधील व्यक्तींना काही मूलभूत हक्क प्रदान केले जातात, ज्यांचे संरक्षण देशातील न्याय व्यवस्थेमार्फत केले जाते. ठीक आहे. म्हणजे न्याय व्यवस्था ही आपल्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करते. कलम 12 ते 35 भाग 3 यामध्ये मूलभूत अधिकार समाविष्ट केलेले आहेत आपल्या घटनेमध्ये. त्यामुळे भाग 3 ला भारताचा मॅग्ना कार्टा म्हणतात. व्हॉट इज मॅग्ना कार्टा? कोण सांगेल मला? मॅग्ना कार्टा म्हणजे काय? मॅग्ना कार्टा इज अ चार्टर विच वॉज इशूड बाय द ब्रिटिश क्वीन. ब्रिटिश किंगने ते इश्यू केलं होतं, किंग आणि क्वीनने. ठीक आहे. तर मॅग्ना कार्टा म्हणजे एक प्रकारे त्यांचं डॉक्युमेंट आहे, ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशनचं डॉक्युमेंट. म्हणजे याला एक प्रकारे आपण मॅग्ना कार्टा म्हणतो, म्हणजे एक प्रकारे डॉक्युमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अशा संबोधले जाते. घटनाकर्त्यांनी हे मूलभूत हक्क युएसएच्या घटनेवरून घेतलेले. म्हणजे आपण तुम्हाला जर एक्झामला प्रश्न विचारला गेला मूलभूत अधिकार आपण कुठून घेतले, सो वी हॅव टेकन इट फ्रॉम द युएसए कॉन्स्टिट्यूशन, मीन्स द कॉन्स्टिट्यूशन ऑफ युएसए. अमेरिकेच्या घटनेकडून आपण हे घेतलेले. ठीक आहे. म्हणजे घटनेचा जेव्हा अभ्यास केला होता बी आर आंबेडकरांनी, तर त्यांनी 60 देशांचा घटनेचा अभ्यास केला होता, जवळपास 60 कंट्रीज. त्याच्यातून जे त्यांना चांगलं वाटलं ते त्यांनी आपल्या घटनेमध्ये ऍड केलं. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्हाला मी इथं सांगितलं. आणि मला एक सांगा, ज्या प्रकारे आपण फंडामेंटल राईट्स ही आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहेत, मग आपण डीपीएसपी कडून घेतले, कोणी सांगू शकतं का? हे मागील आयर्लंड. हे आपण आयरिश कॉन्स्टिट्यूशन कडून घेतले होते. आणि आयरिश कॉन्स्टिट्यूशन कुठून घेतले? स्पेन. हे त्यांनी स्पेनच्या कॉन्स्टिट्यूशन कडून घेतले, लक्षात घ्या. ठीक आहे. तर या प्रकारे फंडामेंटल राईट्स अमेरिकेकडून घेतले आपण आणि डीपीएसपी आपण आयर्लंड कडून घेतले. आणि एमर्जन्सी प्रोव्हिजन कुठून घेतली आपण? एमर्जन्सी म्हणजे आपण जेव्हा आणीबाणी लागू करतो, ती आणीबाणी मी तुम्हाला ऑलरेडी शिकवला आहे चॅप्टर. एमर्जन्सीची प्रोव्हिजन कुठून घेतली आपण? तर बरेच विद्यार्थी कन्फ्युज असतात, बऱ्याच जणांचं आन्सर जे येतं ते डबल आन्सर येतं, 2 आन्सर येतात वेगवेगळे. एमर्जन्सी वी हॅव टेकन इट फ्रॉम जर्मनीकडून घेतली. आणि सस्पेन्शन ऑफ आर्टिकल्स म्हणजे काही फंडामेंटल राईटचं सस्पेन्शन जे आहे ड्युरिंग एमर्जन्सीच्या वेळेस, ते आपण कुठून घेतलेलं आहे? दॅट वी हॅव टेकन इट फ्रॉम 1935 ऍक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे आपण इथून घेतलेले. सो यामध्ये आपण बघितलं युएसएच्या घटनेवर आपण हे घेण्यात आलेलं आहे. पुढील आपण पॉईंटकडे जाऊया. भारताच्या राज्यघटनेतील भाग 3 मध्ये मूलभूत हक्कांची एक मोठी व सर्वसमावेशक यादी देण्यात आलेली आहे. खरे तर आपल्या घटनेतील मूलभूत हक्क जगातील इतर कोणत्याही घटनेतील हक्कांपेक्षा अधिक विस्तृत आहेत. म्हणजे जेवढे आपले आर्टिकल्स आहेत ना मूलभूत अधिकारांचे 12 ते 35, एवढे तर काही राज्यघटनांमधले टोटल आर्टिकल्स आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता ऑस्ट्रेलियाची कॉन्स्टिट्यूशन, अमेरिकेची कॉन्स्टिट्यूशन. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये किती आर्टिकल्स आहेत माहिती आहे तुम्हाला? कॅन एनीवन टेल मी हाऊ मेनी आर्टिकल्स इन युएसए कॉन्स्टिट्यूशन? किती आर्टिकल्स आहेत? अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये ओनली 12 आर्टिकल्स आहेत, फक्त 12. आपले 12 ते 36 मध्ये फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. ठीक आहे. बाकी आर्टिकल्स वेगळे.
मग या प्रकारे मूलभूत हक्कांचा अर्थ व महत्व आपण समजून घेऊया एकदा. देशाच्या घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या हक्कांना मूलभूत हक्क असं आपण म्हणतो. म्हणजेच घटनेतील मूलभूत हक्कांच्या यादीमध्ये नसलेल्या इतर कोणत्याही हक्काला आपण मूलभूत हक्काचा दर्जा प्राप्त होत नाही, लक्षात घ्या. कारण घटनेमध्ये सर्वात महत्वाचा भाग फक्त 12 ते 35 चा आहे. बाकीचे जे 11, 1 ते 11 व 36 पासून जे पुढचे अधिकार आहेत, पुढचे कलम आहेत, तर यांना इतकं महत्व नाही, म्हणजे यांच्यापेक्षा जास्त महत्व 12 ते 35 या आर्टिकल्सला आहे, लक्षात घ्या. म्हणून यावरून या हक्कांना मूलभूत हक्क असं आपण म्हणतो. कारण याचं कारण एक आहे, ते म्हणजे राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले असतात आणि राज्यघटना देशाचा मूलभूत कायदा म्हणजे फंडामेंटल लॉ असते. दिस इज द फर्स्ट रिझन. सेकंड इज दे आर जस्टिसिएबल. जस्टिसिएबल म्हणजे काय? इन केस ऑफ देअर व्हायलेशन, जर इन केस समजा मूलभूत अधिकारांचं जर उल्लंघन झालं तर त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही कोर्टामध्ये दाद मागू शकता. डायरेक्ट आपण कोर्टामध्ये चॅलेंज करू शकतो. ठीक आहे. व त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयामार्फत ते पुन्हा प्राप्त करून घेतात. म्हणजे ते एन्फोर्सेबल आहेत. जस्टिसिएबल पण आहेत आणि एन्फोर्सेबल पण आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर हे अधिकार सर्व प्रकारच्या सार्वजनिक प्राधिकाऱ्यांवर बंधनकारक असतात. सर्व प्रकारचे जे प्राधिकारी म्हणजे जेवढ्या एजन्सीज आहेत, प्रायव्हेट आणि ॲज वेल एज गव्हर्नमेंट, सार्वजनिक, सर्व प्रकारच्या सार्वजनिक जे काही सार्वजनिक आहेत, म्हणजे पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंट एजन्सी, यांच्यावर बंधनकारक आहेत. पण काही जे अधिकार आहेत, काही फंडामेंटल राईट्स, ते प्रायव्हेटच्या बाबतीत पण अवेलेबल आहेत. जर समजा त्यांचं उल्लंघन झालं आणि आपण आर्टिकल 32च्या अंडर जर आपण सुप्रीम कोर्टामध्ये जर गेलो तर, ठीक आहे, प्रायव्हेट बॉडीच्या अगेन्स्ट पण तुम्हाला त्याचं प्रोटेक्शन मिळते समटाइम्स. याचं महत्व असं आहे की हे अधिकार सर्व नागरिकांचा, ठीक आहे, सर्व नागरिकांचा संपूर्ण शारीरिक, मानसिक, त्याचबरोबर नैतिक, आध्यात्मिक विकास सुनिश्चित करतात आणि त्यामध्ये अशा मूलभूत स्वातंत्र्यांचा समावेश असतो. ठीक आहे, ज्यामुळे त्यांचं जीवन जे आहे ते जगण्यायोग्य बनतं. हेच जर काढून घेतले, ही 12 ते 35 अधिकार, यांचं जीवन जगण्यासारखं होणारच नाही. ठीक आहे. हे जसं की आपण एखाद्याला आपण बोलू पण शकतो, आपण एखाद्या एजन्सीला आपण क्वेश्चन करू शकतो डायरेक्टली, की तुम्ही ज्या अजेंडाने तुम्ही निवडून आलात, तुम्ही सत्तेमध्ये बसलात, तुम्ही तशा प्रकारे ते काही केलं नाहीये. ठीक आहे. तर अशा प्रकारे पण तुम्ही क्वेश्चन करू शकता. पण चायनाचे जर तुम्ही चायना देशामध्ये तुम्ही बघितलं, चायनामध्ये तसा प्रकार बिलकुल नाही. सर, गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट तुम्ही काही बोलू शकत नाही. इफ एनीवन फाउंड टू बी टॉकिंग और स्प्रेडिंग बॅड अगेन्स्ट द गव्हर्नमेंटच्या बाबतीत काही बॅड जर तो स्प्रेड करतोय, त्याला डायरेक्टली ते लाईफ टाइम जेल देऊन टाकतील चायनामध्ये. ठीक आहे, तसं इंडियामध्ये नाहीये. सो हे अधिकार बहुसंख्याकांच्या राज्यकारभारासाठी लोकशाहीजन्य नीती मान्यतेचा म्हणजे डेमोक्रेटिक लेजिटिमसी आराखडा निर्माण करतात. मात्र त्याचबरोबर देशातील अल्पसंख्याकांमध्ये सुरक्षिततेची भावना देखील ते निर्माण करतात. आणि कोणतीही लोकशाही भाषण व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासारख्या हक्कांविना अस्तित्वात राहू शकत नाहीये. कोणतीही डेमोक्रेसी, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, कलम 19 ते 22 मध्ये जे फंडामेंटल राईट्स आहेत ते म्हणजे स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले आहेत. 19 ते 22 मध्ये त्यांनी हेच म्हटलेलं आहे की कोणतीही लोकशाही देशातील अल्पसंख्याकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करतात आणि कोणतीही लोकशाही ही भाषण व अभिव्यक्ती जी आहे ती कशामध्ये दिले? 19 ते 22 मध्ये दिलेलं आहे. जर हे नसेल तर कोणत्याही देशामध्ये जे आपण त्याला म्हणतो लोकशाही ही अस्तित्वातच राहणार नाही, लक्षात घ्या. आणि 3 नंबरचा इथं मुद्दा असा आहे की मूलभूत अधिकार देशात राजकीय लोकशाहीचा आदर्श म्हणजे आयडियल ऑफ पॉलिटिकल डेमोक्रेसी त्याला मानतो आपण, म्हणजे ते प्रस्थापित करतात. ते देशात एकाधिकारशाही व जुलमी सत्ता प्रस्थापित होण्यास प्रतिबंध करून राज्यसंस्थेच्या आक्रमणापासून जनतेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करतात. ठीक आहे. राज्यसंस्था म्हणजे काय? गव्हर्नमेंट. त्यानंतर त्या कार्यकारी मंडळाच्या जुलमी कृतींवर आणि कायदेमंडळाच्या असंगत कायद्यांवर मर्यादा घालण्याचे कार्य देखील करतात. थोडक्यात सांगायचं म्हटलं की ते माणसांचे नव्हे तर कायद्यांचे शासन. अ लॉ दॅट इज अ गव्हर्नमेंट ऑफ लॉज अँड नॉट ऑफ मेन. कायद्याचं शासन माणसांचं नव्हे. ज्या दिवशी माणसाचं शासन झालं त्या दिवशी हुकुमशाही आली समजायचं. हुकुमशाही म्हणजे वन मॅन
रूल. आणि डेमोक्रेसी म्हणजे दॅट इज द गव्हर्नमेंट ऑफ लॉज, द गव्हर्नमेंट ऑफ पीपल. प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. सो या प्रकारे पुढचा आपण याच्यामध्ये मुद्दा पॉईंट घेऊया. मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये, फीचर्स ऑफ फंडामेंटल राईट्स. हे बेसिक आहे, थोडं आपण जाणून घेऊया. नंतर मग आपण आर्टिकल्सची सुरुवात करूया. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांची जे महत्व आहे, महत्वाची वैशिष्ट्य आपल्याला पुढील प्रमाणे दिलेले आहेत. पहिलं आहे ते म्हणजे घटनेचा अविभाज्य भाग, इंटिग्रल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. इंटिग्रल पार्ट म्हणजे काय? फंडामेंटल राईट इज सच अन पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन विच कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन ॲज वेल. ठीक आहे. तर घटनेचा अविभाज्य भाग इंटिग्रल पार्ट आहे, जो मूलभूत हक्क घटनेचा अविभाज्य भाग असून ते साधारण कायद्याद्वारे, ऑर्डिनरी लेजिस्लेशन द्वारे ते बदलता किंवा रद्द करता येऊ शकत नाही. एखाद्याने समजा ऑर्डिनरी विधेयक मांडलं. ऑर्डिनरी लॉ म्हणजे काय? लेजिस्लेशन म्हणजे ऑर्डिनरी लेजिस्लेशनचा अर्थ असा होतो की साध्या बहुमताने एखादा ठराव पास केला लोकसभा राज्यसभामध्ये आणि एखादा कायदा बनवून दिला आणि एखादा मूलभूत अधिकाराला हटवायचा आहे. इज इट पॉसिबल? नॉट पॉसिबल. घटनात्मक दुरुस्ती करावी लागेल त्यासाठी. ठीक आहे. घटनात्मक दुरुस्तीसाठी लोकसभा राज्यसभा दोघांची स्पेशल मेजॉरिटी लागते, विशेष बहुमत लागते दोघांचं देखील, तरच ते पास होणार, अदरवाईज नाही होत. 2 नंबर, घटनेचा सर्वात विस्तृत भाग, मोस्ट एक्झॉस्टिव्ह घटनेचा भाग, आपण म्हणतो एक्झॉस्टिव्ह पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. घटनेचा भाग 3 हा जगातील कोणत्याही घटनेतील मूलभूत हक्कांपेक्षा अधिक विस्तृत व विश्लेषणात्मक आहे. त्यानंतर 3 नंबरचा पॉईंट असा आहे याच्यामध्ये, केवळ नैसर्गिक हक्क नव्हे, म्हणजे दे आर नॉट नॅचरल राईट्स. ते नॅचरल राईट्स नाही आहेत. नॅचरल राईट्स वेगळे आहेत. कोणी सांगू शकतो मला व्हॉट आर द नॅचरल राईट्स? व्हॉट आर द नॅचरल राईट्स? नॅचरल राईट्स नाही आहेत ते. दे आर डिफरंट फ्रॉम द नॅचरल राईट्स. मला तहान लागली, मी आता पाणी पिलं, माझा नॅचरल राईट आहे ना. कोणी मला बोलणार का पाणी का पिलं? ऑथॉरिटी येऊन बोलणार का मला पाणी का पिलं? भूक लागली, जेवण केलं, ऑब्वियस आहे. तर आपण जे फूड घेतो ते काही गव्हर्नमेंट येणार आहे का की सांगायला की वाय यू हॅड युअर फूड, मी जेवण का केलं? हे नॅचरल राईट्स आहे आपले. ठीक आहे. तर नॅचरल राईट्स डिफरंट आहेत, फंडामेंटल राईट्स डिफरंट आहेत. घटनेतील मूलभूत हक्क हे निसर्गाने मानवाला, म्हणजे मानव म्हणून जन्माला आल्यामुळे मिळणारे बहाल केलेले नैसर्गिक हक्क नव्हेत. ऍज अ ह्युमन बिंग म्हणून आपण जन्माला येतो, तर आपले ते ऍज अ ह्युमन बिंग आपले अधिकार वेगळे असतात. ठीक आहे. सो दे आर डिफरंट. त्या अकॉर्डिंग फक्त घटनेत उल्लेख केलेले हक्कच फक्त मूलभूत अधिकार आहेत. ठीक आहे. आणि या यादीमध्ये नसलेल्या कोणत्याही इतर हक्कांना मूलभूत हक्कांचा दर्जा नाहीये. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं, घटनेत उल्लेख केलेल्या नैसर्गिक हक्कांना मूलभूत हक्क म्हणता येईल. सो काही हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध, म्हणजे एक्सक्लुझिव्ह टू सिटिझन्स आहेत. काही हक्क केवळ नागरिकांना मिळतात भारतामध्ये, व काही अधिकार जे आपल्या घटनेमध्ये आहेत, आपले मूलभूत अधिकार, त्याच्यातून काही अधिकार फॉरेनर्ससाठी, म्हणजे जे परदेशी नागरिक आहेत त्यांच्यासाठी देखील अवेलेबल आहेत. ठीक आहे. पण आपले जे नागरिक आहेत, भारताचे नागरिक, त्यांना सर्व फंडामेंटल राईट्स त्यांना अवेलेबल आहेत. ऑल मूलभूत अधिकार म्हणजे ऑल फंडामेंटल राईट्स. यामध्ये बघा, काही हक्क केवळ देशाच्या नागरिकांनाच उपलब्ध आहेत. ते फॉरेनर्सला उपलब्ध नाहीयेत, परदेशी नागरिकांना. ते कोणते? कलम 15, ठीक आहे, 16, 19, 29 आणि 30. हे असे कलम आहेत, हे असे अधिकार आहेत फंडामेंटल राईट्स मधले, हे फक्त आपल्या नागरिकांनाच अवेलेबल आहेत. हे सोडून बाकी सगळे परदेशींना देखील अवेलेबल आहेत. ठीक आहे ना. आपल्या नागरिकांना देखील अवेलेबल आहेत. म्हणजे हे हक्क परकीयांना उपलब्ध नाहीयेत. कोणते? हे वाले. सो मात्र कलम 14, 20, 21, त्यानंतर 22, 23, 24, 25, 26, 27 व 28 यामधील जे हक्क परकीयांनाही, शत्रू राष्ट्रातील जर आपण परकीय वगळले, ठीक आहे, शत्रू राष्ट्र जे आहेत आपले, जसे की चीन आणि पाकिस्तान हे आपले
इनेमी स्टेट्स आहेत बरोबर, शत्रू राष्ट्र आहेत आपले, यांना मात्र हे अवेलेबल नाहीयेत. बाकी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, ठीक आहे, हे आपले दोस्त राष्ट्र आहेत, त्यामुळे त्यांना हे अधिकार अवेलेबल आहेत. ठीक आहे, आता त्यांना का अवेलेबल नाहीयेत पाकिस्तान आणि चायनाला? कारण ते कोणती टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज आहेत ते भारतामध्ये करू शकतात. ठीक आहे, त्यामुळे त्यांना हे हक्क जे आहेत हे अवेलेबल नाही. सो हे तुम्ही इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. याचबरोबर पुढचा जो आपण याच्यामध्ये पॉईंट घेणार तो आहे नेक्स्ट. तर आपण हे 1, 2, 3, 4 4 पॉईंट आपण बघितले. आता आपण पुढचा 5वा पॉईंट बघूया याच्यामध्ये. फाइव नंबरचा पॉईंट आहे नकारात्मक व सकारात्मक हक्क. तर याच्यामध्ये नकारात्मकता सकारात्मकता काय आपण बघूया एकदा. मोबाईल वरून मी स्टार्ट केलं होतं ऍक्च्युली. ठीक आहे, नकारात्मक व सकारात्मक अधिकार याच्यामध्ये काही हक्क हे नकारात्मक निगेटिव्ह स्वरूपाचे आहेत. म्हणजे ते राज्य संस्थेला काही कृती करण्यास प्रतिबंध करतात बरोबर. म्हणजे राज्य संस्था म्हणजे गव्हर्नमेंट, पब्लिक ज्या एजन्सीज आहेत त्यांना आपण गव्हर्नमेंट म्हणजे राज्य संस्थेचा अर्थ असा होतो ज्यामध्ये सगळ्या प्रकारच्या गव्हर्नमेंट एजन्सी झाल्या, पब्लिक एजन्सी ऑल, त्याला आपण राज्य संस्था म्हणणार. म्हणजे सगळ्या प्रकारचं प्रशासन आलं त्याच्यामध्ये. काही कृती करण्यास ते प्रतिबंध करतात. जसं एक्झाम्पल पदव्या रद्द करणे, कलम 18. ठीक आहे, कलम 18 मध्ये दिले तुम्हाला पदवी रद्द करणे. या उलट काही हक्क सकारात्मक आहेत, पॉझिटिव्ह स्वरूपाचे आहेत. म्हणजे ते जनतेला काही हक्क मिळवून देतात. लक्षात घ्या, कोणते हक्क मिळवून देतात? उदाहरण बघा, स्वातंत्र्य व समतेचा हक्क हा पॉझिटिव्ह अधिकार आहे. त्याचबरोबर मूलभूत हक्क अमर्यादित नाहीये, नॉट ऍब्सोल्यूट. ऍब्सोल्यूट राहिले असते तर मग तर काहीच करता आलं नसतं राज्य संस्थेला बरोबर. जर ही ऍब्सोल्यूट राहिली असतं तर 7व्या नंबरचा जो संपत्तीचा अधिकार आहे तर मग तो पण निघाला नसता, तो पण राहिला असता बरोबर. सो मूलभूत हक्क हे अमर्यादित नसून गुणात्मक क्वालिफाईड आहे. दे आर नॉट ऍब्सोल्यूट बट दे आर क्वालिफाईड. म्हणजेच राज्य संस्था त्यांच्यावर पर्याप्त मर्यादा, रिजनेबल रेस्ट्रिक्शन्स घालू शकते. जसं एक्झाम्पल, जर समजा एमर्जन्सी जर लागू झाली, एमर्जन्सी मध्ये बरेचसे फंडामेंटल राईट्स सस्पेंड केले जातात. म्हणजे काय, त्याच्यावर मर्यादा आली ना एक प्रकारे. सो मात्र अशा मर्यादा पर्याप्त आहेत की नाही हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयांना आहे. अशा रीतीने मूलभूत हक्क, व्यक्तीचे हक्क व संपूर्ण समाजाचे हक्क यामध्ये आणि पर्यायाने वैयक्तिक स्वातंत्र्य व सामाजिक नियंत्रण यामध्ये संतुलन निर्माण करतात. हे तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे. पुढील आपण मुद्दा घेऊया याच्यामध्ये. 7 नंबरचा पॉईंट काय बघा, दे आर जस्टिसिएबल. जसं मी तुम्हाला सांगितलं की दे आर जस्टिसिएबल म्हणजे काय, की इन केस ऑफ देअर व्हायलेशन, जर समजा फंडामेंटल राईटचं उल्लंघन झालं तर आपण कोर्टामध्ये दाद मागू शकतो. ठीक आहे, न्यायप्रविष्ट आहेत ते, म्हणजे त्यांचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयाकडून किंवा उच्च न्यायालयाकडून पुन्हा प्राप्त करून घेता येतात.
अर्थात त्यांची पुनर्प्राप्ती सर्वोच्च न्यायालयाकडून करून घेणे हा कलम 32 अंतर्गत मूलभूत हक्क आहे. तर त्यांची पुनर्प्राप्ती कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाकडून करून घेणे हा मात्र मूलभूत हक्क नाहीये. ओके, चला पुढचा पॉईंट आपण घेऊ. याच्यामध्ये बहुतेक हक्क राज्य संस्थेच्या असंगत कृतींच्या आर्बिट्ररी ऍक्शन विरुद्ध उपलब्ध आहेत, मात्र थोडे हक्क खासगी व्यक्तींविरुद्धही उपलब्ध आहेत. जसे एक उदाहरणार्थ अस्पृश्यता बंदी. जसं मी तुम्हाला बोललो ना की गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट अवेलेबल आहेतच आपल्याला, परंतु खासगी व्यक्तींविरुद्ध देखील ते उपलब्ध आहेत. ते पण मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करू शकत नाहीत. जे हक्क केवळ राज्य संस्थेच्या असंगत कृतींच्या विरुद्ध उपलब्ध आहेत त्यांचे उल्लंघन खासगी व्यक्तींमार्फत झाले तर त्याविरुद्ध घटनात्मक उपाययोजना उपलब्ध नाहीये. केवळ साधारण कायदेशीर उपाययोजना आहे आणि त्या अकॉर्डिंगली त्याला न्याय दिला जाणार. 9th नंबरचा मुद्दा आहे मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती. नाव अमेंडमेंट केली जाऊ शकते का मूलभूत हक्कांमध्ये? येस, केली जाऊ शकते. अमेंडमेंट करतायत. संसदेस मूलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. कोणाला आहे? पार्लमेंट फक्त याच्यामध्ये दुरुस्ती करू शकते. ओनली पार्लमेंट हॅज राईट टू अमेंड द फंडामेंटल राईट्स. मात्र संसदेस ही दुरुस्ती घटना दुरुस्ती कायद्यानेच करता येणार. म्हणजे त्यांना जर दुरुस्ती करायची फंडामेंटल राईट्स मध्ये, ती फक्त कशाने करता येईल? ओनली फंडामेंटल राईट्स, सॉरी ओनली घटना दुरुस्ती. म्हणजे त्यांना अमेंडमेंट, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करता येणार. ज्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेची स्पेशल मेजॉरिटी लागणार. साधारण कायद्याने करता येत नाही, ती सिंपल कायद्यानुसार होणार नाही. असे करताना मात्र घटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये बदल करता येत नाही. याबद्दल विस्तृत माहिती पुढे दिलेली आहे. ठीक आहे. 10 नंबरचा मुद्दा मूलभूत हक्क स्थगित, सस्पेन्शन ऑफ फंडामेंटल राईट्स. जसं मी तुम्हाला सांगितलं की नॅशनल इमर्जन्सी जर लागू झाली, फक्त नॅशनल इमर्जन्सी 3 प्रकारचे आहेत. एक आहे नॅशनल इमर्जन्सी, दुसरी आहे स्टेट इमर्जन्सी आणि तिसरी आहे फायनान्शियल इमर्जन्सी. या दोघांमध्ये फंडामेंटल राईट सस्पेंड होत नाही, या दोघी जर लागू झाल्यात. परंतु नॅशनल इमर्जन्सी ऑन द ग्राउंड ऑफ वॉर, फक्त कशावर? ऑन द ग्राउंड ऑफ वॉर. जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली इंडिया पाकिस्तानमध्ये, किंवा समजा इंडिया सोबत एखाद्या देशाचं युद्ध झालं, तर काही फंडामेंटल राईट सस्पेंड केले जातात. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती कलम 20 व 21 हे जर वगळलेत, ठीक आहे, 20 आणि 21 कलम सोडलं तर बाकी सर्व फंडामेंटल राईट सस्पेंड होतात. तसेच कलम 19 अंतर्गत उपलब्ध 6 मूलभूत स्वातंत्र्याचे जे हक्क आहेत हे देखील युद्ध किंवा बाह्य आक्रमणाच्या आधारावर घोषित करण्यात आलेल्या आणीबाणी दरम्यानच स्थगित करता येतात. म्हणजे 19 मध्ये दिलेले जेवढे 6 अधिकार आहेत, कलम 19 ते 22 मध्ये दिलेले 6 स्वातंत्र्याचे अधिकार, हे सगळे सस्पेंड केले जातात. 29 ते 22 नाही, फक्त 29 मध्ये 6 अधिकार आहेत. तुम्हाला मी सांगेल पुढे. त्यानंतर 11 नंबरचा मुद्दा आहे बहुतेक मूलभूत हक्क आपोआपच अंमलात येतात. लक्षात घ्या, ऑटोमॅटिक. सो डिरेक्टली एन्फोर्सेबल ऑफ सेल्फ एक्झिक्युटिव्हली. तर काहींना अंमलात आणण्यासाठी संसदीय कायदा करण्याची गरज असते. ठीक आहे. त्यानुसार अर्थात असा कायदा करण्याचा अधिकार हा केवळ कोणाला? संसदेला आहे, राज्य विधिमंडळाला नाहीये. देशभरात कायद्याची एकरूपता साध्य व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. भाग 3 मधील कलम 12 राज्य संस्थेची व्याख्या, डेफिनेशन ऑफ स्टेट. ठीक आहे. मूलभूत हक्कांशी संबंधित विविध तरतुदींमध्ये राज्य संस्था हा शब्द वापरण्यात आलेला आहे. त्याचा अर्थ भाग 2 मधील कलम 12 मध्ये देण्यात आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे 12 मध्ये कोणता शब्द त्यांनी शब्दप्रयोग केलेला आहे? 12 हे जे आर्टिकल आहे 12 मध्ये त्यांनी राज्य संस्थेचे डेफिनेशन ऑफ स्टेट दिलेलं आहे.
डेफिनेशन ऑफ स्टेट काय असणार, आपण स्टेट कशाला म्हणणार, हे 12 मध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर आपण डिस्कस करणार आहोत डायरेक्ट कलम 14 पासून. ठीक आहे, 14 to 18, 19 to 22 अशा प्रकारे आपण डिस्कस करणार. या व्याख्येनुसार राज्यसंस्था या शब्द प्रयोगामध्ये त्यांनी पुढील काही बाबींचा समावेश केलेला आहे. राज्यसंस्था म्हणजे एक्झॅक्टली व्हॉट. या सगळ्या राज्यसंस्था आहेत. तुमच्या नंबर 1 भारताचे शासन व संसद म्हणजे संघराज्य शासनाची कार्यकारी व कायदेविषयक अंगे, हे सगळं शासन मध्ये आलं, जे राज्यसंस्थामध्ये आली. त्यानंतर 2 नंबर घटक राज्य शासन व विधिमंडळ म्हणजे घटक राज्य शासनाची कार्यकारी व कायदेविषयक अंगे, जे आपण विधानसभा म्हणतो, विधान परिषद म्हणतो, किंवा लोकसभा, राज्यसभा आणि पार्लमेंट एक्सेट्रा. त्यानंतर सर्व स्थानिक प्राधिकारी, नगरपालिका, पंचायती राज, जिल्हा मंडळे, न्यायालय, हे सर्व याच्यामध्ये आले राज्यसंस्थेमध्ये. तसेच भारताच्या राज्यभूमीतील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील इतर सर्व जेवढे काही प्रशासनिक जे अधिकारी आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर, हे सर्व त्याच्या अंडर आलेत. राज्यसंस्था या शब्दाचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने खूप व्यापकतेने लावलेला आहे. बरोबर. सो त्यामध्ये राज्यसंस्थेचा अशा सर्व साधनांचा व अभिकरणांचा व इन्स्ट्रुमेंटॅलिटी और एजन्सीज ऑफ द स्टेट समावेश करण्यात आलेला आहे, ज्यांना मोठ्या प्रमाणात सरकारी वित्तीय सहाय्य मिळते, ज्यावर सरकारी नियंत्रण आहे, जी सार्वजनिक कार्य पार पाडतात आणि ज्यावर सरकारी कामे करण्याची जबाबदारी आहे. हे सर्व काय आले, हे राज्यसंस्थेच्या अंडर आले. या सर्व अभिकरणांच्या कृतींना सुद्धा मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्याबाबत आव्हान देता येते. वरील जेवढं मी तुम्हाला सांगितलं तेवढं यांच्या अगेन्स्ट आपण आव्हान करू शकतो इन केस दे व्हायलेट द फंडामेंटल राईट्स. आणि आता अजून काही शासकीय संस्था आहेत, जसं की या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने विविध निकालांमध्ये SBI, LIC ऑफ इंडिया, ONGC, सेल या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कंपनीज आहेत, या बँक्स आहेत, ही इन्शुरन्स संस्था आहे, यासारख्या महामंडळांना राज्यसंस्था असल्याचा निर्णय दिलेला आहे. कोणी? सुप्रीम कोर्टाने, की या देखील राज्यसंस्थेच्या अंडर येणार, कारण या गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत. मात्र सहकारी संस्था म्हणजे BCCI, NCERT यासारख्या संस्था राज्यसंस्था नसल्याचा निर्णय दिलेला आहे, कारण या प्रायव्हेट आहेत. ठीक आहे, कोऑपरेटिव्ह आहेत. सो या प्रकारे आपण बघितलं. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सरकारचे अभिकरण म्हणून काम करणाऱ्या खासगी संस्था सुद्धा कलम 12च्या प्रयोजनार्थ राज्यसंस्था असल्याचा निकाल दिलेला आहे. तसेच न्यायव्यवस्था जेव्हा नियम तयार करण्याचे कार्य करते तेव्हा ती राज्यसंस्था असते, मात्र जेव्हा ती आपल्या न्यायिक अधिकाराचा वापर करत असते तेव्हा राज्यसंस्था म्हणून ती कार्य करत नाही. हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. तर कलम 13 मध्ये काय म्हटले, कलम 13चं त्यांनी सांगितलेलं आहे की मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे म्हणजे लॉज इनकन्सिस्टन्स विथ फंडामेंटल राईट्स. 13 मध्ये त्यांनी काही लॉजची व्याख्या सांगितली, काही लॉज बद्दल बोललेलं आहे, डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू बद्दल सांगितलेलं आहे, न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्वज्ञानाचा म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू, डॉक्ट्रिन ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू तरतूद देण्यात आलेली आहे. कलम 13(2) नुसार राज्यसंस्था भाग 3 मध्ये दिलेले हक्क काढून घेणारा किंवा त्यांचे संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही, आणि असा कायदा केल्यास तो उल्लंघनाच्या प्रमाणात शून्यवत म्हणजे वाईड असेल. म्हणजे असा कोणताही कायदा पार्लमेंट पास करणार नाही की ज्याने मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होईल. आणि समजा असा कायदा पास केला, मूलभूत अधिकारांचं जर समजा उल्लंघन होतंय, तर डॉक्ट्रिन ऑफ जो ज्युडिशियल रिव्ह्यू आहे तो इथे इम्प्लिमेंट केला जाणार. म्हणजे अशा कायद्याला चॅलेंज केलं जाणार आणि तो वाईड शून्यवत त्याला ठरवलं जाणार, इनव्हॅलिड. ठीक आहे, म्हणजेच इथे सांगायचं तात्पर्य असं आहे, नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारा कायदा संसदेने राज्य विधिमंडळाने केल्यास न्यायालयांना हा कायदा घटनाविरोधी व बाद ठरवण्याचा अधिकार प्राप्त आहे. ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयात असा अधिकार कलम 32 नुसार
तर उच्च न्यायालयानं असा अधिकार कलम 226 अन्वये प्रदान केलेला आहे. म्हणजे समजा असा एखादा कायदा पास केला पार्लिमेंटने जो लोक म्हणजे नागरिकांचा मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत आहे. सुप्रीम कोर्टाला जर असं वाटलं की हा कायदा घटनेच्या अकॉर्डिंग नाही बनवला गेला, तर सुप्रीम कोर्ट अशा कायद्याला ज्युडिशियल रिव्ह्यू करून त्याला शून्यवत म्हणजे त्याला व्हॉइड करू शकतो, इनव्हॅलिड करार देऊ शकतो. आणि ठीक आहे, आणि समजा इन केस नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेणारा कायदा जर एखादा असेल जो संसदेने पास केला, तर न्यायालयांना हा कायदा घटनाविरोधी व बाद ठरवण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि कलम 32 नुसार सुप्रीम कोर्ट याला बाद ठरवणार आणि कलम 226 नुसार हायकोर्ट त्याला बाद ठरवणार. त्यानंतर कलम 13(3) मध्ये कायदा या शब्दाची व्यापक व्याप्ती देण्यात आलेली आहे. त्यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो. ते कोणत्या? नंबर 1 कायमस्वरूपी कायदे, संसद व राज्य विधिमंडळांनी केलेले. 2 तात्पुरते कायदे, राष्ट्रपती व राज्यपालांनी काढलेले अध्यादेश. 3 वैधानिक कार्यकारी विधिनियम, प्रदत्त विधिनियमांच्या स्वरूपातील, उदाहरणार्थ आदेश, पोटनियम, नियम, नियमने किंवा अधिसूचना इत्यादी. आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे कायद्याचे विविध स्रोत. हे फक्त मी बेसिक तुम्हाला सांगतोय, त्यानंतर आपण स्टार्ट करूया मेन आपले इम्पॉर्टंट पॉइंट्स. उदाहरणार्थ बघा, कायद्याची शक्ती असलेल्या रूढी किंवा परिपाठ म्हणजे आपण युसेज म्हणतो. म्हणजेच मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे कायदेच नव्हे तर कायद्याची शक्ती प्राप्त अध्यादेश, आदेश, पोटनियम, नियम आणि अधिसूचना, रूढी किंवा परिपाठ यांनाही न्यायालयात आव्हान देता येते. लक्षात घ्या. म्हणजे काही कोणताही कायदा असेल, कोणताही काही रेग्युलेशन असेल जे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करते त्याला चॅलेंज करता येतात. ठीक आहे, 13(3) मध्ये आपण हे बघितलं. नाव 13(4) मध्ये काय? 13(4) नुसार कलम 368 अंतर्गत कलम 368 काय? तुम्ही सांगू शकेल कशा संबंधित आहे? 360 आर्टिकल कशा संबंधित आहे? शिकवलंय मी तुम्हाला. घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती, बरोबर. तर अमेंडमेंटशी संबंधित आहे, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट घटना दुरुस्ती संबंधित आहे. तर 368 अंतर्गत केलेल्या घटना दुरुस्ती कायद्याला आव्हान देता येणार नाही. ठीक आहे, 13(4) नुसार. ठीक आहे. मात्र केशवानंद भारती खटला आला 1973 मध्ये, 1973 मध्ये. आणि या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा एक निकाल दिला की मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या घटना दुरुस्ती कायद्याला देखील न्यायालयामध्ये आव्हान देता येऊ शकते, कारण मूलभूत हक्क हे घटनेच्या मूलभूत संरचनेचा हिस्सा आहे आणि असा कायदा घटनाविरोधी घोषित करता येऊ शकेल. असं कोण म्हटलं? केशवानंद भारती खटल्यामध्ये म्हटलं गेलं. तो खटला अतिशय इम्पॉर्टंट हिस्टोरिकली, पॉलिटिकल हिस्ट्रीचा एक महत्वाचा पार्ट आहे केशवानंद भारती खटला. तर म्हणजे पहिले काय प्रोव्हिजन होती? 13(4) नुसार आव्हान करता येणार नाही, 368 नुसार घटना दुरुस्ती कायद्याला, बरोबर. आणि नंतर मग 73 मध्ये घटना दुरुस्ती म्हणजे सॉरी एक केस, एक खटला आणला केशवानंद भारतींनी, यांनी सांगितलं की मूलभूत अधिकार जे आहेत हे देखील घटनेच्या मूलभूत संरचनेचाच भाग आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये बदल केला जाऊ शकतो, त्यांना चॅलेंज केला जाऊ शकतो. बदल नाही, त्यांना चॅलेंज केला जाऊ शकतो अशा घटना दुरुस्ती. सर हा, सर केस काय होती ती केशवानंद भारती? केशवानंद भारती जी केस होती दॅट वॉज रिलेटेड टू जे आपलं फाउंडेशन असतं म्हणजे मूलभूत. बघा, त्यांनी असं सांगितलं होतं केशवानंद भारतींनी, आता समजा एक ही कॉन्स्टिट्यूशन आहे आपली, बरोबर. कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला आता समजा एक घर आहे, तुम्हाला घराचं एक्झाम्पल सांगतो. दिस इज हाऊस. घरामध्ये समजा इथे हा तुमचा गेट आहे, मध्ये एंट्री आहे, इथे तुमचा हॉल आहे, इथे तुमचा व्हॉट एव्हर किचन वगैरे असेल, बेडरूम आहे इथे, इथे बाकीच्या गोष्टी व्हॉट एव्हर. सो इथे तुम्ही घरामध्ये एंट्री केली, एंट्री केल्यानंतर तुम्हाला इकडे हॉल वगैरे दिसतोय, बाकी ठिकाणी तुम्हाला बेडरूम दिसतोय, हा तुमचा स्टडी रूम आहे समजा, ठीक आहे. अकॉर्डिंग आता तुम्हाला इथे या घरामध्ये तुम्हाला जे बदल करायचे तुम्ही करू शकता तुमच्या चॉईसनुसार, बरोबर. तुम्हाला याचं इंटेरियर बदलायचा अधिकार आहे की नाही? घर तुमचा आहे, तुम्ही इंटेरियर बदला.
इकडची वस्तू उचला इकडे ठेवा, इकडची वस्तू इकडे उचला इकडे ठेवा. इथं पहिले हॉल होता, याला चेंज करून तुम्ही सॉरी इथं पहिले स्टडी रूम होता, याला चेंज करून तुम्ही याला हॉल करू शकता, तुमची मर्जी. स्टडी रूम उचलून इकडे ठेवा, तुमची मर्जी. बरोबर. म्हणजे इंटरनली तुम्ही काय चेंज करायचं करा, नो ऑब्जेक्शन. परंतु ही जे मात्र फाउंडेशन आहे, ही जी फाउंडेशन वॉल आहे, याला मात्र धक्का लागतं का? ठीक आहे. म्हणजे तुम्ही हे फाउंडेशन थोडी ना चेंज करू शकता. फाउंडेशन चेंज करणं म्हणजे काय, पूर्ण घटनाच तुम्हाला म्हणजे बदलावं लागेल. घराचं फाउंडेशन काढायचं म्हटलं म्हणजे काय, पूर्ण घरच कोलॅप्स होणार. ठीक आहे. म्हणजेच मूलभूत संरचनेबद्दल त्यांनी सांगितलं होतं. मूलभूत संरचना काय असणार आहे त्यांनी मेन्शन नाही केलं, परंतु त्यांनी सांगितलं घटनाकारांना की तुम्हाला जे बदल करायचे ते बदल तुम्ही करा घटनेमध्ये, परंतु मूलभूत संरचनेला टच करता कामा नये, हात लावायचा नाही. ठीक आहे. ही होती केस. समजलं? येस सर. तर आतापर्यंत हा जर खटला आला नसता केशवानंद भारतीचा, आतापर्यंत उलट पुलट करून टाकलं असतं राजकारणी लोकांनी. राज्यघटना ठेवलीच नसती त्यांनी आतापर्यंत. जे ठेवली जरी असती, कितीतरी बदल करून टाकले असते, कितीतरी महत्वाच्या गोष्टी करून टाकल्या असत्या. मग आता फंडामेंटल राईट्स आपण कशाला म्हणणार? जनरली मूलभूत हक्कांना आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो, सॉरी मूलभूत संरचना म्हणतो. DPSP, फंडामेंटल राईट्स यांना एक बेसिक स्ट्रक्चर यांना कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. तर या बेसिक स्ट्रक्चर अंडर त्यांनी सांगितलं. आता पुढे आपण जाऊया आपल्या मेन फंडामेंटल राईट्स कडे. सो भारतीय घटनेतील मूलभूत हक्क तुम्हाला पुढील प्रमाणे दिले मी लिस्टनुसार विथ आर्टिकलनुसार. फंडामेंटल राईट्स इन इंडिया, कॉन्स्टिट्यूशन भाग 3, आर्टिकल 12 to 35 यापैकी 14 पासून आपण सुरू करूया. 32 पर्यंत असणार आहे. मूळ घटनेमध्ये मूलभूत हक्कांचे 7 गट देण्यात आलेले आहेत. पहिला समानतेचा हक्क, कलम 14 to 18. यामध्ये बरेच अधिकार तुम्हाला मी सांगेल वन बाय वन. स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 19 to 22. शोषणाविरुद्ध अधिकार, कलम 23 ते 24. धर्म स्वातंत्र्याचा हक्क, कलम 25 ते 28. पुढे पण आहे. संपत्तीचा अधिकार, कलम 31. 5 आहे. 5-6 खालीवरती झाला थोडं इथे. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क 29-30. घटनात्मक उपायांचा हक्क तो आहे कलम 32. आता 36 पर्यंत सॉरी 35 पर्यंत आपण घेतले, परंतु जी लिस्ट आहे ती 14 ते 32 आपण डिस्कस करणार आहोत. बाकीचे पण तुम्हाला मी सांगेल, पण 33 वाला 34 आणि 35 हे पण मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. संपत्तीचा अधिकार 44वी घटना दुरुस्ती झाली होती 1978 मध्ये, आणि या घटना दुरुस्तीनुसार संपत्तीचा अधिकार फंडामेंटल राईट्सच्या लिस्ट मधून काढून टाकला आणि याला घटनेच्या कलम 300A मध्ये ठेवून दिला. याला एक लिगल राईट बनवून टाकलेला आहे. हा मूलभूत अधिकार नाही, आता हा काय कायदेशीर अधिकार. ठीक आहे. त्यामुळे घटनेत सध्या मूलभूत हक्कांचे 6 गट आहेत. हे 6 गट आहे, वन बाय वन आपण आता डिस्कस करूया. पहिला आहे समानतेचा अधिकार, कलम 14. कायद्यापुढे समानता, कलम 15 आहे. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई, कलम 15. कलम 16 सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी. आणि त्यानंतर तुम्हाला पुढे जो दिलेला आहे मी तो आहे कलम 16 सार्वजनिक रोजगाराबाबत समान संधी. कलम 17 आहे अस्पृश्यता नष्ट करणे आणि कलम 18 आहे किताब नष्ट करणे. हे सगळे लक्षात ठेवा, तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात कोणता आर्टिकल कसे संबंधित आहे. हे समानतेचे अधिकार सगळे कायद्यापुढे समान. आर्टिकल कलम 18 नाही समजलं. किताब नष्ट करणे म्हणजे? किताब म्हणजे टायटल नष्ट करणे, म्हणजे कोणी पण टायटल असा घेऊ शकत नाही. आता जसं की पहिले कसे टायटल होते, राजा, महाराजा, राय बहादूर, सरदार. आता हे असे टायटल नाही राहणार. म्हणजे टायटल म्हणजे काय, जनरली कोणी पण व्यक्ती असं कोणाला म्हणायला सांगणार नाही की महाराज मला म्हणा, किंवा जनतेच्या अकॉर्डिंग जनता म्हणू शकते, परंतु असं टायटल आता त्यांनी ठेवलं नाहीये. हे टायटल कधी नष्ट केले होते, जेव्हा स्वातंत्र्य मिळालं होतं आपल्याला, तेव्हाच त्यांनी हे टायटल, हे किताब नष्ट करून टाकले. कारण यामुळे काय व्हायचं की इनइक्वॅलिटी क्रिएट व्हायची यामुळे, की हा महाराज आहे मग बाकीचे कोण आहेत, याचे सोल्जर. ठीक आहे. यामुळे म्हणून ही त्यांनी हे टायटल जे आहे ते त्यांनी काढून टाकलेले आहेत. कळालं? ओके सर.
हा पण आता राहिली गोष्ट फॉरेनचे जे टायटल्स आहेत. कधी कधी आता एखादी व्यक्ती आपल्या राष्ट्रपती जर फॉरेनला गेले, त्यांना एखादा किताब मिळतो बघा तिकडे गेल्यावर त्यांना एखादा टायटल देतात तिकडचे कंट्रीवाले. जसं मोदींना दिला होता, आता UAE दिला होता. ठीक आहे. तर मग असे टायटल मान्य आहेत का? ठीक आहे. असे टायटल जे आहेत हे त्यांना पर्सनली देण्यात आलेले आहेत, परंतु असे टायटल जे आहेत ते आपल्या देशामध्ये नाही चालणार, पण ते नॅशनल लेवलला चालणार, इंटरनॅशनल लेवलला. इंटरनॅशनल लेवलला चालू शकतात, पण देशामध्ये नाही चालणार ते टायटल्स. त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क आहे याच्यामध्ये पुढचा. स्वातंत्र्याचा हक्क याच्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा आपण म्हणू शकतो 19 ते 22 मध्ये. स्वातंत्र्याचा हक्क जो आहे तो कलम 19 ते 22 मध्ये देण्यात आलेला आहे. वन बाय वन आपण हे सगळे घेऊया. ठीक आहे. एक एक आर्टिकल तुम्हाला मी सगळे याच्यामध्ये समजून सांगतो. एक मिनिट वेट करा, थोडं अनाउन्समेंट इकडे चालू आहे. जर अनाउन्स करते तुम्हाला आवाज तो डिस्टर्ब. सो यामध्ये आपण स्वातंत्र्याचा अधिकार डिस्कस करणार. यामध्ये कलम 19 ते 22. कलम 19 मध्ये काय म्हटलेलं आहे? भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्कांचे संरक्षण. तुम्हाला याच्यावर एक्झाम मध्ये 100% प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. आता यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की प्रोटेक्शन ऑफ सर्टन राईट्स. यामध्ये 19 मध्ये किती अधिकार दिले तुम्हाला? 6 राईट्स आहेत. आता हे 6 राईट्स मी तुम्हाला वन बाय वन इथे दिलेल्या लिस्ट मध्ये, हे तुम्ही पाठच करून टाकायचे. कलम 19(1) अकॉर्डिंग तुम्हाला किती अधिकार आहेत? 6 अधिकार दिलेले आहेत. पहिला आहे भाषण व अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क आहे. त्यानंतर शांततेचे व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा स्वातंत्र्याचा हक्क आहे. शांततेने आणि विनाशस्त्र लक्षात घ्या. म्हणजे शस्त्र वगैरे घेऊन जमलं तर मग ते कोणते आपल्यावर अटॅक करतील. ठीक आहे, गव्हर्नमेंट. त्यानंतर संघटना किंवा संघ स्थापन करण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. त्याबरोबर भारताच्या राजक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा स्वातंत्र्याचा अधिकार. त्यानंतर भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याच्या स्वातंत्र्याचा अधिकार. आणि 6 नंबर आहे तुम्हाला तो म्हणजे कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याच्या स्वातंत्र्याचा हक्क. सो अशा प्रकारे 6 अधिकार दिलेले आहेत. यामुळे बरेचसे बाहेरचे लोक मुंबईमध्ये आलेले आहेत. ठीक आहे. सो असं एक म्हणू शकतात, कारण कुठं पण ते होऊ शकतात, कुठं पण त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. त्या अकॉर्डिंग पुढचा पॉईंट याच्यामध्ये मूळ घटनेमध्ये 7 स्वातंत्र्याचे हक्क होते. 7. मात्र 44th जी 44वी घटना दुरुस्ती झाली 1978 मध्ये, यामध्ये संपत्ती संपादन करणे हा जो अधिकार होता ना, जसं मी तुम्हाला सांगितलं ना 31 साली, तो वेगळा होता. संपत्ती संपादन करण्याचा पण अधिकार स्वातंत्र्य होता आपल्याला. धारण करणे आणि विक्री करणे यांच्या स्वातंत्र्याचा हक्क वगळण्यात आला. जसं तो काढला गेला राईट टू प्रॉपर्टी, त्यानुसार आपण निघाला, दोघं काढण्यात आले. आणि या 6 स्वातंत्र्याच्या हक्कांना केवळ राज्य संस्थेच्या कृतींविरुद्ध संरक्षण प्राप्त आहे. राज्य संस्था म्हणजे काय? गव्हर्नमेंट. खासगी व्यक्तींविरुद्ध नाहीये, लक्षात घ्या. यामध्ये त्यांनी म्हटलं तसेच हे हक्क केवळ नागरिकांना उपलब्ध आहेत, परक्यांना नाहीयेत. म्हणजे कलम 19 ते 22 हे जे अधिकार आहेत यामध्ये दिलेले, सॉरी 22 नाही म्हणत मी, फक्त 19 मधले 6 अधिकार हे फक्त भारतीयांना अवेलेबल आहेत, परक्यांना नाहीयेत. ते इथे येऊन आंदोलन करू शकत नाही, इथे येऊन मोदीला काही बोलू शकत नाही, इथून गव्हर्नमेंटला काही बोलू शकत नाही. ठीक आहे. सो दॅट इज अवर इंटरनल इश्यू. तो आपल्या लोकांसाठी तो अधिकार आहे. त्याचबरोबर केवळ कंपनीच्या भागधारकांना उपलब्ध आहे. कंपन्या, महामंडळे यासारख्या कायदेशीर व्यक्तींना, लिगल पर्सन्सला ते उपलब्ध नाहीयेत. ठीक आहे.
काही नाही काही नाही, मग कोणाला आहेत? केवळ कंपनीच्या भागधारकांना. तसेच राज्य संस्था या हक्कांच्या उपभोगावर पर्याप्त मर्यादा घालू शकते आणि या मर्यादा केवळ कलम 19 मध्ये सांगितलेल्या आधारावरच घातल्या जाऊ शकतात. इतर कोणत्याही आधारावर नाही, लक्षात घ्या. पर्याप्त मर्यादा म्हणजे रेस्ट्रिक्शन आपण म्हणतो ना, म्हणजे आणीबाणी लागली. आणीबाणीच्या वेळेस हे सगळे 6चे 6 अधिकार हक्क सस्पेंड होतात, लक्षात घ्या. ड्युरिंग नॅशनल इमर्जन्सी, ओन्ली नॅशनल इमर्जन्सी बद्दल बोलतोय मी. बाकी स्टेट इमर्जन्सी किंवा फायनान्स इमर्जन्सी नाही. तर यामध्ये पहिलं मी तुम्हाला सांगतो, भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. पहिला जो आहे भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य. या प्रकारे मी तुम्हाला देतो. हा पहिला आपण डिस्कस करूया. फर्स्ट वन, जनरली स्वातंत्र्याचा अर्थ एक्झॅक्टली काय, की सर्व नागरिकांना आपली मते म्हणजे आपले व्ह्यूज ओपिनियन्स असतात किंवा बिलीफ कनेक्शन असतात, म्हणजे शब्दाने, लिखाणातून किंवा छापून, चित्राद्वारे किंवा इतर मार्गांनी व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कोणी हिरावू शकत नाही. हा अधिकार नसेल तर मग एक प्रकारे हुकुमशाहीच आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या मते भाषण व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये काही घटकांचा समावेश होतो. ते घटक कोणते कोणते बघा. पहिला जो आहे तो म्हणजे स्वतःची तसेच इतरांची मते प्रदर्शित करण्याचा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. स्वतःची पण मतं प्रदर्शित करू शकतो, इतरांची पण मतं प्रदर्शित करू शकतो. त्यानंतर व्यापारी जाहिरात करण्याचे स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, व्यापारी जाहिरात करण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळणार. प्रेसचे स्वातंत्र्य आहे याच्यामध्ये, पहिल्यामध्ये भाषण व अभिव्यक्तीमध्ये. प्रेसचं स्वातंत्र्य, व्यापारी जाहिरात करण्याचे स्वातंत्र्य, राजकीय पक्षाने पुकारलेल्या बंदच्या विरुद्ध हक्क, सरकारी कामाची माहिती मिळवण्याचा अधिकार, टेलिफोनवरील संभाषणाच्या टायपिंग विरुद्ध अधिकार, निदर्शनाचा अधिकार, मात्र संपाचा अधिकार नाही. निदर्शन करू शकतात, संप करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर शांततेचे स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ सायलेन्स. हे सगळे अधिकार जे आहेत, म्हणजे जवळपास हे 8 अधिकार आहेत. हे 8 अधिकार याच्यामध्ये आहेत भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये. ठीक आहे. एक्झामला तर तुम्हाला विचारतात ते. आता दुसरा याच्यामध्ये जो आहे तो म्हणजेच काय, शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार, 2 नंबरचा. यामध्ये काय की प्रत्येक नागरिकास शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचा हक्क आहे. या हक्कात सार्वजनिक सभा घेणे, ठीक आहे, याच्यामध्ये काय तर सार्वजनिक सभा घेऊ शकतो. त्यानंतर निदर्शन करू शकतो, मोर्चा काढणे, या हक्कांचा याच्यामध्ये समावेश आहे. हा जो हक्क आहे 2 नंबरचा, हा केवळ सार्वजनिक जागेवरच बजावता येतो, कुठल्या प्रायव्हेट जागेवर नाही, लक्षात घ्या. ते पण हिंसकतेने, दंगेखोर पद्धतीने व अव्यवस्थितपणे एकत्र येणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, शस्त्रासहित एकत्र येणे इत्यादी बाबींचा या हक्कामध्ये समावेश होत नाही, लक्षात घ्या. तसेच संप करण्याचा हक्क सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट नाहीये. ठीक आहे, तो इलिगल आहे स्ट्राईक करणे. आता रामदेव बाबा स्ट्राईकवर बसले, त्याला उचलून घेऊन गेलती, हरिद्वारला सोडलं होतं हेलिकॉप्टरने उचलून घेऊन गेलती. कोण? काँग्रेसवाले. त्यावेळी काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं 13 मध्ये. ठीक आहे, तर तसं चालत नाही. त्या अकॉर्डिंग याच्यावर काही पर्याप्त मर्यादा पण घातलेल्या आहेत एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्यावर. त्या मर्यादा कुठल्या आहेत याच्यामध्ये मर्यादा आहेत त्या, की आपण म्हणू शकतो राज्य संस्था याच्यावर एकत्र जमण्याच्या या हक्कावर 2 आधारांवर मर्यादा घालू शकते. की पहिला आधार कुठला आहे, भारताचे सार्वभौमत्व एकात्मता, व दुसरा आधार आहे तो म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था. ठीक आहे, यामध्ये मग ट्रॅफिकच्या नियंत्रणासाठी एकत्र जमण्यावर मर्यादा घालता येतात. आणि त्यानंतर जो सीआरपीसी आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणतात त्याला आपण, सीआरपीसीच्या सेक्शन 144 अंतर्गत व आयपीसीच्या सेक्शन 144 तुम्हाला माहितीच आहे. कुठलाही इलिगल जो जमावडा वगैरे झाला त्यावर बंदी आहे याच्यावर. 141 144 म्हणजे एकत्र जमण्याच्या हक्कानं म्हणजे एक म्हणतो ना आपण, हक्कानं एक मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे, याच्यावर. आता पुढे आहे संघटना किंवा संघ स्थापन करण्याचा स्वातंत्र्याचा हक्क, म्हणजे आपण त्याला म्हणतो फ्रीडम ऑफ असोसिएशन. सर्व नागरिकांना संघटना किंवा संघ किंवा सहकारी सोसायटी स्थापन करण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, याबरोबर त्यामध्ये राजकीय पक्ष, कंपनी, भागीदारी, फर्म, सोसायटी, क्लब, ट्रेड युनियन इत्यादी
सर्व इत्यादी स्थापन करण्याचाही त्याच्यामध्ये समावेश आहे. यानुसार त्यामध्ये संघटना किंवा संघ स्थापन न करण्याचा किंवा त्यात भाग न घेण्याचा नकारात्मक हक्काचाही समावेश होतो याच्यामध्ये. याच्यावर पण पर्याप्त मर्यादा आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो आहे मुक्त संचाराचं स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ मुवमेंट आपण त्याला म्हणतो, 4 नंबरचा. भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा स्वातंत्र्याचा अधिकार. प्रत्येक नागरिकास भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे तो संचार म्हणजे फिरू शकतो, संचार करणे म्हणजे मुवमेंट करू शकतो, अधिकार दिलेला आहे. तो एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ शकतो किंवा एका राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात मुक्तपणे मुवमेंट करू शकतो किंवा संचार करू शकतो. भारत हे एक राष्ट्र असून राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेस प्रोत्साहन देणे हा त्यामागील उद्देश आहे. म्हणून भारतामध्ये एक नागरिकत्व आहे, सिंगल सिटिझनशिप. ड्युअल सिटिझनशिप राहिलं असतं तर याला व्हिसा घेऊन यावं लागलं असतं इथं. ठीक आहे. जे युपी, बिहार किंवा बाकीच्या राज्यातून जे लोक महाराष्ट्रामध्ये येतात किंवा महाराष्ट्र लोक जे काही बाकी राज्यातून असतील कुठेतरी, तर व्हिसा घेऊन जावं लागलं असतं, एक नागरिकत्व राहिलं नसतं तर. ठीक आहे. परमिशन, बिना परमिशन झाली नसती, जसं अमेरिकेमध्ये चालतं तसं. सो म्हणून यामध्ये आपण म्हणू शकतो की संचार स्वातंत्र्यामध्ये 2 बाजू अंतर्भूत केलेल्या आहेत. पहिली बाजू अशी आहे की देशाच्या आत संचार व देशाबाहेर संचार. कलम 19 मध्ये केवळ अंतर्गत संचाराच्या स्वातंत्र्याचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे, बाहेर देशातला नाही. तुम्ही अंतर्गत कुठेही फिरा, तुम्ही इथून दिल्ली जा, इथून तुम्ही काश्मीर जा, हिमाचल जा. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही वेरूळ अजिंठा जा औरंगाबादला, इथं आपल्या राज्यातलं झालं की तुम्ही कुलू मनाली जा. ठीक आहे. कुठे जाऊ शकता तुम्ही, त्याबद्दल काही हे नाहीये. परंतु देशाबाहेरचा समावेश याच्यामध्ये नाहीये, देशाच्या बाहेर जाण्याचा. आणि तो जो हक्क आहे देशाबाहेर संचाराचा हक्क, तो कलम कशामध्ये आहे? कलम 21 मध्ये त्याला अंतर्भूत केलेलं आहे, कलम 21 मध्ये. लक्षात घ्या. पुढचं आपण घेऊया याच्यामध्ये. नेक्स्ट. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला हा जो 4 नंबरचा मुद्दा हा समजून घेणं अजून एक इम्पॉर्टंट आहे. यामध्ये इम्पॉर्टंट असं आहे बघा, जसं मी तुम्हाला 2 काही अंतर्गत गोष्टी सांगितल्या की देशाच्या बाहेर आपण जाऊ शकत नाही, देशाच्या कुठं पण आपण संचार करू शकतो. देशाच्या बाहेर तुम्हाला जायचं असेल तर तो जीवनाचा अधिकार मध्ये जातो, लाईफ म्हणजे राईट टू लाईफ, कलम 21. बरोबर. आता याच्यावर काही मर्यादा घातलेल्या आहेत या 4 नंबरच्या अधिकारावर. मर्यादा कोणत्या आहेत बघा, जसं आता तुम्ही भारतामध्ये कुठे जाऊ शकता, पण तुम्ही भारतामध्ये अंदमान निकोबारला जाऊ शकता का? निकोबार जाऊ शकतात, अंदमानला जाऊ शकत नाही तुम्ही. ठीक आहे. रेस्ट्रिक्टेड एरिया आहे. त्यानंतर जे नॉर्थ ईस्ट आपले कंट्री राज्य आहेत नॉर्थ ईस्टची, जसं अरुणाचल प्रदेश आहे, त्यानंतर मणिपूर आहे, इकडे पण काही रेस्ट्रिक्शन तुम्हाला आहेत. कारण तिकडे आदिवासी, नागालँड आहे, तिकडे आदिवासी लोक फार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची संस्कृती, त्यांचं कल्चर, परंपरा ते वेगळ्या प्रमाणात आहेत. त्यांना असं वाटत नाही की एखादा व्यक्ती बाहेरून इकडे यावा आणि आमची संस्कृती त्यांनी खराब करावी. त्यामुळे जसं तुम्ही बघितलं असेल मागे अंदमानमध्ये एक अमेरिकन टुरिस्ट गेला होता, बरंच नाव होतं. तो अशा एरियामध्ये गेला होता, तिथं रेस्ट्रिक्टेड एरिया होता, तो तिकडे जाणं अलाउड नव्हतं. तो तिकडे गेला, त्याला तिकडेच गायब केलं त्या लोकांनी. ठीक आहे. मागे तर बरंच न्यूज मध्ये आलं होतं. सो हे तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर यामध्ये पहिली जी मर्यादा अशी आहे या हक्कावर, ती म्हणजे आदिवासींची संस्कृती, त्यांचा व्यवसाय, त्यांचे रक्षण करण्यासाठी आदिवासी क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तींच्या प्रवेशावर मर्यादा घालता येतात. ठीक आहे. 2 नंबरचा पार्ट आहे, सर्वोच्च न्यायालयाने देहविक्रिय करणाऱ्या महिलांच्या संचारावर सार्वजनिक आरोग्य व नैतिकतेच्या आधारावर बंधन आणता येऊ शकेल असा निर्णय जो आहे तो दिलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने एड्स ग्रस्त व्यक्तींच्या संचारावर मर्यादा घालणे वैध असल्याचा निर्णय दिलेला आहे. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं
की आपल्याला जे संसाराचं म्हणजे जे संचाराचं जे स्वातंत्र्य दिलेलं आहे मुवमेंटचं, ते आपण काही रेस्ट्रिक्टेड स्टेटमध्ये जाऊ शकत नाही. आता तुम्हाला जर अरुणाचलला जायचं असेल, तुम्हाला पहिले तिथला पास लागतो, टुरिस्ट पास. तुम्हाला टुरिस्ट पास मिळाला तर तुम्ही तिथे जाऊ शकता. दररोज तुम्ही जाऊ शकत नाही तिथे. जे मुख्यमंत्री येतात ते, ठीक आहे, त्याकडे. या प्रकारे आपण हे इथे बघितलं. त्यानंतर पुढचं आहे याच्यामध्ये वास्तव्याचं स्वातंत्र्य. 5 नंबर. राहण्याचं स्वातंत्र्य म्हणजे कुठेही राहण्याचं स्वातंत्र्य, ठीक आहे, वास्तव करण्याचं. प्रत्येक नागरिकास ठीक आहे, इन एव्हरी आपण त्याला म्हणतो एक प्रकारे नागरिक, प्रत्येक सिटिझन जो आहे इंडियाचा, तो भारताच्या राजक्षेत्रामध्ये कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा अधिकार त्याला आहे. या हक्कात 2 बाबी याच्यामध्ये आहेत सांगितलेल्या. त्या म्हणजे पहिली अशी आहे की कोणत्याही भागात तात्पुरते राहण्याचा हक्क आहे. दुसरा आहे कोणत्याही भागात कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा त्यांना अधिकार आहे. संकुचितपणा नष्ट करून राष्ट्रीयत्वाची भावना प्रोत्साहित करण्यासाठी हा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे. सो बाकी याच्यामध्ये काही जास्त नाहीये. पुढचा आहे 6 नंबरचा. फ्रीडम ऑफ प्रोफेशन म्हणजे कोणताही पेशा किंवा आचरणाचा अथवा व्यवसाय करण्याचा अधिकार किंवा धंदा चालवण्याचा अधिकार. सर्व नागरिकांना कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा अधिकार आहे. आपल्या घटनेने प्रदान केलेला आहे. हा हक्क खूप व्यापक असून त्यामध्ये काही उपजीविकेच्या सर्व साधनांचा समावेश केलेला आहे. ठीक आहे. यामध्ये यावर काही मर्यादा घातलेल्या आहेत. त्या पहिली मर्यादा याच्यावर अशी आहे बघा, की एखादा पेशा आचरण्यासाठी किंवा व्यवसाय व व्यापार करण्यासाठी व्यावसायिक किंवा तांत्रिक पात्रता त्याला निश्चित करणं गरजेचं आहे. आता एखाद्याला समजा डॉक्टर, आता एखादा व्यक्ती आहे ज्याला मेडिकल चालवायचं आहे, तर त्याचा मेडिकल कोर्स झालेला पाहिजे, त्याच्याकडे लायसन्स पाहिजे मेडिकलचं, बरोबर. लायसन्स पाहिजे, लायसन्स चालू शकत नाही, अदरवाईज तो सस्पेंड होऊन जाईल. त्यांना एखादा डॉक्टर की करायची, तर तो डॉक्टर कीच्या अकॉर्डिंग तो क्लिनिक वगैरे एखादा ओपन करू शकतो. ठीक आहे, क्लिनिक चालवू शकतो. मग त्याला ते डॉक्टर कीची क्वालिफिकेशन दिला पाहिजे ना. असं थोडी आहे की कोणी पण तो ते स्टार्ट करू शकतो, असं नाही. या प्रकारे तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. हा एक प्रोफेशन आहे त्यांचा, त्या प्रकारे. तर अशा प्रकारे आपण बघितलं. दुसरा याच्यामध्ये मर्यादा अशी आहे, दुसरी मर्यादा, की राज्य संस्था स्वतः एखादा व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदा किंवा सेवा प्रदान त्यांना करू शकते आणि असे करताना नागरिकांना त्यातून पूर्णतः किंवा अंशतः वगळू शकते. म्हणजे राज्य संस्था या व्यवसाय, व्यापाराबाबत स्वतःची पूर्ण किंवा अंशतः मक्तेदारी निर्माण करू शकते. तर अशा प्रकारे हे आपण इथे बघितले. व्यवसायाच्या स्वातंत्र्यामध्ये मात्र अनैतिक व्यवसाय, जसे उदाहरण महिला व बालकांचा अपव्यापार किंवा घातक व्यवसाय असतात, जसे की स्फोट की घातक औषधी, ठीक आहे, करण्याचा हक्क समाविष्ट नाहीये. म्हणजे कोणी पण स्फोटकांचं एखादी फॅक्टरी ओपन केली किंवा हे, ते लायसन्स लागतं, ते गव्हर्नमेंटचं आहे, स्फोटकचं वगैरे जे पण आहे, ते असं कोणी पण नाही चालू शकत. राज्य संस्था असे व्यवसाय पूर्णपणे प्रतिबंधित करू शकते किंवा परवान्याद्वारे ते नियमित करू शकते. परवाने म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं, लायसन्स देऊ शकतं गव्हर्नमेंट कोणाला चालवण्यासाठी. सो हे आपण याच्यामध्ये हे सगळे 6 अधिकार बघितले. ठीक आहे. तर याच्यातून जे काही राहिलेले आहेत, कलम 20, 19 मध्ये आपण सगळं बघितलं. कलम 20 एक्झॅक्टली काय ते बघूया आपण. कलम 20 मध्ये 20 जो आर्टिकल आहे, कलम 20 यामध्ये अपराधांच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण. दोष सिद्धीबाबत संरक्षण आपण इंग्रजीमध्ये म्हणतो प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस. ठीक आहे. आता हा जो अधिकार आहे, हा 20 नंबरचा, लक्षात घ्या. इंडियन सिटिझन्स ॲज वेल एज फॉरेन सिटिझन दोघांना पण हा अवेलेबल आहे. तसेच कंपन्या, महामंडळे यासारख्या कायदेशीर जे व्यक्ती आहेत, यांना पण हा अवेलेबल आहे. आर्बिट्ररी किंवा एक्सेसिव्ह आपण त्याला म्हणतो, अत्यधिक शिक्षेपासून संरक्षण प्रदान करण्याचा त्यांना अधिकार आहे.
या हक्काशी संबंधित आपण काही 3 तरतुदी बघणार आहोत. जसं बघा, याच्याशी संबंधित मी तुम्हाला सांगेन, नो एक्स पोस्ट फॅक्टो काय असतो? एक्स पोस्ट फॅक्टो कायदा. दुसरा आहे याच्यामध्ये डबल जिओपार्टी. डबल जेपार्टी आपण असं त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो. जेपार्टी किंवा जिओ पार्टी इंग्लिशमध्ये या प्रकारे असणार. हे थोडे लॅटिन वर्ड्स आहेत, एक्स पोस्ट फॅक्टो एक्सेट्रा. याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. आणि तिसरा आहे याच्यामध्ये स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. ओके, सो हे जे अधिकार आहेत हे आपण 20 मधले, कलम 20 मधले, हे मी तुम्हाला उद्याच्या क्लासमध्ये समजून सांगतो. तुमचे काही क्वेश्चन असेल तुम्ही आता मला विचारा. उद्याच्या क्लासमध्ये तिन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगतो. एक्स पोस्ट फॅक्टो काय असतं, डबल जिओपार्टी काय आहे, स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे म्हणजे एक्झॅक्टली काय. या 3 गोष्टी याच्यामध्ये येतात 20 नंबरच्या कलम मध्ये. सर बोला. सर हिस्ट्री आणि पॉलिटीला कुठले बुक्स रेफर करायचे? पॉलिटीला तुम्ही इंग्लिशमध्ये करतायत ना? हा, कालच्या इव्हिनिंगच्या क्लासला नव्हते का? नव्हते सर. पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत रेफर करा हा, इंग्लिश. आणि हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रमचं घेऊन टाका, मॉडर्न हिस्ट्री. हिस्ट्री खूप वास्ट आहे, कारण फक्त मॉडर्न नाही आहे त्याच्यामध्ये, एन्शियंट पण आहे आणि मेडिवल पण आहे. पण Sir, एन्शियंट आणि- मेडिवल एवढं काही विचारलं जात नाही. एन्शियंट मेडिवल युपीएससी सारखं, सो ते नॉर्मलच आहे. पण तुम्ही बेटर आहे की तुम्ही हे स्पेक्ट्रमच फॉलो करा. सर आणि महाराष्ट्र हिस्ट्री पण हा, विचारली जाते मग yes, त्याच्यासाठी? येस, ते एक महत्वाचं आहे महाराष्ट्र हिस्ट्री. त्यासाठी जयसिंगराव पवारांचं बुक आहे, मराठीमध्ये आहे, इंग्रजीमध्ये कंटेंट नाही सांगू शकत, कारण इंग्लिशमध्ये मग तुम्हाला काय करावं लागेल, महाराष्ट्राचे स्टेट बुक वाचावं लागेल तुम्हाला. स्टेट बुक्स, स्टेट चालेल. बोर्डचे जे बुक्स आहेत ना महाराष्ट्र, ते इंग्रजीमध्ये वाचा. कसं आहे बघा, तुम्हाला इंग्लिश मराठी दोघांचं तुम्हाला कॉम्बिनेशन ठेवून चालावं लागतं एक्झामसाठी, कारण टोटली इंग्लिशवर तुम्ही डिपेंड नाही राहू शकत. ज्या प्रकारे आपण युपीएससी मध्ये कसं युपीएससीला चालून जातं टोटली इंग्लिशवर डिपेंड आहे. पण एमपीएससी एक्झाम म्हटलं ना की कंटेंटचा प्रॉब्लेम होतो, बरोबर. आता इंडियन पॉलिटी तुम्हाला एक सपोर्टिव्ह आहे, हिस्ट्रीमध्ये तुम्हाला स्पेक्ट्रम सपोर्टिव्ह आहे, मग महाराष्ट्रासाठी काय वाचायचं, बरोबर, तो एक प्रॉब्लेम आहे. कारण नॅशनल लेवलला काही प्रॉब्लेम नाही, फक्त स्टेट लेवलचं जॉग्राफी आणि महाराष्ट्र यासाठी काही रेफर करायचं हा मेन आहे. ठीक आहे, बाकी हिस्ट्री मी तुमचा कव्हर अप करणारच आहे, हिस्ट्री आणि पॉलिटी मराठीमधून, त्यामध्ये नो डाऊट. बाकी काही डाऊट असेल तर क्वेश्चन विचारा. 2 मिनिटं बाकी झालं. सर ते वेस्ट बेंगॉलमध्ये एका ऑफिसरला डिप्यूट केलं नाही का आता, मीटिंग अटेंड नाही केली ममता बॅनर्जीने म्हणून, तर ते त्यांना का डिप्यूट केलं? मीटिंग तर ममता बॅनर्जीने अटेंड नव्हती केली ना. हा, ऍक्च्युली त्यांनी त्यांचं जे डिस्प्यूट झालं दोघांचं त्याच्यामध्ये मीटिंग लाईनबद्दलचा, तो इश्यू मी वाचला नाही अजून, आजच्या पेपरला वाचतो मी. ओके तो सर. इश्यू वाचतो मी आजच्या पेपरला. हे फक्त मी असं वरवर सोशल मीडियाला बघितलं होतं की ते न्यूज दाखवलं ना ते बॉस वगैरे, की ममता बनी बॉस, ठीक आहे, या अकॉर्डिंग ते फक्त मी एक हेडलाईन वाचली होती. तो इश्यू वाचायचा आहे, वाचून घेतो मी उद्या इव्हिनिंगच्या क्लासला सांगतो. ओके सर. उद्या इव्हिनिंगला राहील तुमचा क्लास. सर, हा बोला. ऍक्च्युली मराठा आरक्षण बद्दल काय कळालं नाही, ते सांगाल का? म्हणजे आज आता नको, नंतर कधी. ते आता आंदोलनच होईल, त्याला आंदोलन शिवाय मिळणार नाही. हे असं नाही, थोडं ते समजलं ना सर, ते ईडब्ल्यूएस मध्ये जे म्हणजे 10% आरक्षण ते मिळालं. महाराष्ट्राने दिलं ना ते. हा, उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आम्ही इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये आम्ही टाकून देतो बॉस, कारण केंद्र देतच नाही ना. केंद्राला कसं आहे,
महाराष्ट्रात जर त्यांची समजा सत्ता राहिली असती तर ते मिळालं असतं त्याला. आता हे याच्यामध्ये पॉलिटिक्स आहे सगळं. ठीक आहे, पॉलिटिक्स आहे. त्या पॉलिटिक्सच्या अकॉर्डिंग मग केंद्राचं मग थोडंसं लावून धरलंय मोदींनी, की आता अशी न तशी आम्हाला सत्ताच नाही, मग आरक्षण का? आरक्षण दिलं म्हणजे असं होऊन जाईल, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा वावा होऊन जाईल. मग पुन्हा पुढे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सत्तेवर येणार. हे राजकीय पूर्ण पॉलिटिकल स्टंट आहे सगळे. मग आता ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड टाकून दिलं त्यांना ईडब्ल्यूएस मध्ये. मग काही फी मध्ये थोडासा फायदा होईल, फीज मध्ये वगैरे सवलतीमध्ये. याला पुरावा दाखवावा लागेल ना. हा, पुरावा दाखवावा लागेल त्याला. फॉर्म असतो त्याचा ईडब्ल्यूएस. ओके, अजून सर जिओग्राफीसाठी कुठले मिळाला बुक्स? जिओग्राफी इंग्लिश मधून जेसी लिओंग वाचा इंग्लिश मध्ये फिजिकल जिओग्राफीला, आणि एनसीआरटी रेफर करा. एनसीआरटी बेस्ट आहे. एनसीआरटी प्लस जेसी लिओंग दोन्ही सफिशियंट आहे. आणि बाकी महाराष्ट्रासाठी आहे ना यांचे सौदीचा. ओके. सर बोला. युपीएससी साठी न्यूजपेपर सांगा ना सर, मी मराठीतून एक्झाम देते. फॉर्म भरला तुम्ही? नाही सर, 2022 मध्ये द्यायची एक्झाम. की तुम्ही युपीएससी साठी जॉईन केले का? हा, ओके ओके. इंग्लिश मध्ये न्यूजपेपर द हिंदू वाचायचं. द हिंदू. द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हा दोघांमध्ये हा कुठला पण नाही वाचायचं. हा. 2 न्यूजपेपर मोर दॅन सफिशियंट आहेत. सर सर पण द हिंदूची लँग्वेज थोडीशी डिफिकल्ट वाटते. हो, मग इंडियन एक्सप्रेस वाचा, ती थोडं इझी आहे. ठीक आहे. लँग्वेज म्हणजे त्यांची एडिटोरियलची लँग्वेज थोडी डिफिकल्ट राहते. इतकी पण काही हार्ड नाही. एकदा तुम्ही हॅबिच्युअल झालात ना समजा लागते. पण स्टार्टिंगला थोडी हार्ड जाणार. त्यामुळे इंडियन एक्सप्रेस रेफर करा. थोडं ओकॅबवर फोकस करा. ओकॅबमुळे आपल्याला लँग्वेज कळत नाही. लॅक ऑफ ओकॅब. ओकॅब स्ट्रॉंग असेल ना तर लँग्वेज ऑटोमॅटिक कळते. शब्दार्थ बरेचसे माहिती असतात. म्हणजे असे शब्द टाकतात ना, ते बऱ्याच वेळा बघावं लागतं आपल्याला याच्यामध्ये डिक्शनरीमध्ये कंटेंट समजून घेण्यासाठी. त्यामुळे हिंदू वाचण्याचे आर्टिकल्स वाचण्यामध्ये 2-2.5 तास जातात आपले. पण 2 तास तो वाचलाच पाहिजे चांगल्या प्रकारे. अजून काही? सर मॅगझिन कुठल्या वाचायच्या? मॅगझिन मराठीमधून की आता बघा कसं आहे, करंट अफेअर तुम्हाला मिक्स राहणार, मराठी ॲज वेल एज इंग्लिश. मराठी नॅशनल लेवल म्हणजे महाराष्ट्र नॅशनल लेवल. तर मराठीमध्ये रेफर करू शकतो मी तुम्हाला. परिक्रमा म्हणून आहे आणि एक युनिक बुलेटिन आहे. दोघांमधून कोणते एक रेफर करायचं. इंग्लिशसाठी म्हणजे फार म्हणजे युपीएससी लेवल होऊन जाईल. एवढं काही आवश्यकता नाही त्या लेवलला वाचायची. ठीक आहे. एमपीएससी साठी जे आहे म्हणजे एक अंडरस्टँडिंग होतं ना तुम्हाला मराठी वाचताना? सर होतं, पण एकदम हाय लँग्वेज आली का नाही समजत एवढं. करंट अफेअर्सची लँग्वेज हाय नसतेच, एकदम इझी लँग्वेज राहते. हाय लँग्वेज पुस्तकांची राहते. हिस्ट्री वाचून बघा मराठीतून, अर्धा डोक्यावरून जाणार ज्यांना मराठी चांगलं कळत नाही. म्हणजे करंट न्यूजपेपर लँग्वेज आहे ना, ती न्यूजपेपर लँग्वेज ती कळते आपल्याला लगेच. दॅट इज नॉट दॅट, म्हणजे एवढं काही विशेष नाही. स्टॅटिक लँग्वेज नाही कळत लवकर. अजून काही? अभ्यास सुरू केलाय का? हा सर. किती वेळ करताय स्टडी? 5-6 तास. 5-6 हा सफिशियंट आहे सुरुवातीला. हा, 4 तास करतोय सर. फुल टाइम वेळ असेल तर जास्तच करा. सर मराठी व्याकरण पण घेता ना तुम्ही? हो, मराठी पण घेतो मी. ओके. मराठी व्याकरणाच्या युट्यूब वरती मी बघितलं
त्यामुळे कुठे बघितलं होतं? YouTube वरती बघतो सर, तुमचे व्हिडिओ असतात. हा, अनअकॅडमीला आहेत. अनअकॅडमीचे आहेत. मी बघतो. अगोदर होते ते, आता नाही. म्हणजे अगोदर होतो मी एक 6 महिन्यापूर्वी. जसं UPSC म्हणजे नोटिफिकेशन आली तसं बंद केलं मी ते. तिथे सगळे तुम्हाला म्हणजे पूर्ण नाही भेटणार, कारण मी अर्ध्यामध्ये सोडून दिलं ते, म्हणजे बंद केलं होतं मी अर्ध्यात. तुम्हाला अर्धेच क्लास भेटतील तिथे. हा, येस. बाकी तुम्हाला MCQ मी सगळे कव्हर अप केले तिथे. MCQ चा काही प्रॉब्लेम नाही. सो अजून काही UPSC तयारी कधीपासून करताय प्रियंका? सर 2-3 मंथ झाले. केलाय का, म्हणजे बुक्स वगैरे घेतले का? हा, बुक्स घेतलेत, इंग्लिश मधून घेतले सगळे बुक्स. एक्झाम मराठीतून देणार का? हा. न्यूजपेपर मध्ये जातो, म्हणजे 3-3.5 तास जातात ते ट्रान्सलेट हो. वगैरे करायला, समजून घ्यायला. वेळ खूप जातो त्याच्यामध्ये. ट्रान्सलेट कसं करतात? डिक्शनरीने. डिक्शनरी मध्ये घेऊन ट्रान्सलेट करता का पूर्ण आर्टिकल? ऍप आहे ना सर, इंग्लिश मराठी डिक्शनरीचा, त्याच्यामध्ये. कोणत्या ऍप? इंग्लिश मराठी डिक्शनरी ऍप आहे. पण त्याच्यामध्ये कम्प्लीट ट्रान्सलेशन होतं का? नाही, वर्ड नुसार, म्हणजे तेवढं येतं इंग्लिश मला. जे वर्ड अडकतात तेच ट्रान्सलेट करते. ओके. जे कम्प्लीट ट्रान्सलेट नाही होत ते? नाही पूर्ण आर्टिकल नाही करत ना ट्रान्सलेट? नाही, जे वर्ड्स समजत नाही तेच. वर्ड्स वगैरे. एखादा सेंटेन्स नाही समजला. हॅलो सर. हा, बोला. गुगल ट्रान्सलेटर आहे ना, त्याच्यावरती कॅमेरा दाखवला तर पूर्ण ट्रान्सलेट करतो. गुगल ट्रान्सलेट वरून ना, पण ते परफेक्ट नाही होते लँग्वेज मुळे. नेटवर्क कधी उलटे होऊन जातात. नेटवर्क चांगला असेल तर होतं. नाही. ट्रान्सलेशन कधी उलट होऊन जातं आणि थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं शब्द. त्याच्यापेक्षा असं वाटतं इंग्लिश वाचलेलं बरं. असं वाटतं. हा, म्हणजे गुगल आहे ना, गुगल लँग्वेज अवघड असते. आता तुम्ही बघा ना, राज्यसेवेचे पॅराग्राफच बघा प्रिलिम्स मध्ये, गुगल ट्रान्सलेटेड असतात, ते समजतच नाही डायरेक्ट मराठीतले. लँग्वेज किती कठीण असते त्याची. म्हणजे असं वाटतं मग इंग्लिश मध्ये थोडं समजायला सोपं जातं. इंग्लिशचं कसं हॅबिट नसते आपल्याला, सवय नसते म्हणून. आणि ती फॉरेन लँग्वेज आहे. मराठी आपली मदर टंग आहे. आपण बेटर तर आपल्या मदर टंग मध्ये आपल्याला कळतं तसं बघितलं तर, पण कधी इंग्लिश मधून चांगल्या प्रकारे कळून जातं. कॅमेरा दाखवल्यावर की डायरेक्ट कॉपी पेस्ट केलं होतं ते? कॅमेरा दाखवला होतो सर, नेटवर्क चांगला असला ना. म्हणजे नाही कळालं, म्हणजे कसं करता तुम्ही? त्याच्यामध्ये जर कॅमेऱ्याचं एक ऑप्शन आहे, कॅमेऱ्यावरती क्लिक केलं ना तर तुम्ही गॅलरी मधून पण घेऊ शकता. ते स्कॅनिंग होता ना? हा, स्कॅन होतं. कॅमेरामध्ये म्हणजे आता समजा मी मोबाईल मध्ये आर्टिकल ओपन केलेलं आहे. हा, ओपन केलं सर. त्याच्यामध्ये मोबाईल मध्ये आर्टिकल डायरेक्ट नाही करायचं सर, गुगल ट्रान्सलेटर मध्ये गेलात ऍपमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सलेट मधून एक ट्रान्सलेट करून ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सलेट मध्ये कॅमेरा ऑप्शन आहे. तुम्ही गॅलरी मधून पण उचलू शकता, म्हणजे फोटो काढावा लागेल किंवा डायरेक्ट कॅमेरा मधून पेपर पण दाखवा. असं आहे. तिथे ऍप मोबाईल मध्ये ऍप घ्यायचं का गुगल ट्रान्सलेटरचं? मोबाईल मध्ये ऍप घ्यावा लागेल. विदाउट ऍप नाही होणार ते. हा सर. कारण मी पहिले करायचो ना, जेव्हा युट्यूबला मी शिकवायचो त्यावेळेस काही मी ट्रान्सलेट करायचो करंट अफेअर्स मराठीमध्ये, त्यावेळेस मी ते कॉपी पेस्ट करायचो लॅपटॉपवरून. पूर्ण कॉपी करून मग डायरेक्ट गुगल ट्रान्सलेटला मी मराठी आणि इंग्लिश असं सिलेक्ट केलं होतं. मराठी इंग्लिश मराठी. इंग्लिशच्या सेक्शनला टाकायचं, मराठीमध्ये ट्रान्सलेट व्हायचं. हा सर, येस. तेच करायचं. ते कॉपी करून मग मी याच्यामध्ये पीपीटी मध्ये मी पेस्ट करायचो. ठीक आहे, चालेल. मग परवाचा क्लास आला आपल्या इव्हिनिंगला, आजचा क्लास थांबूया मग. ओके सर, थँक्यू सर. ओके.